नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्धृत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी भरभराटी आणि निरोगी जाओ हीच स्वामींचरणी आणि आई भगवती चरणी प्रार्थना. तर सकाळीच लवकर उठले, सर्व काही आवरून आधी स्वयंपाकच करावा, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता आणि मिस्टरांना सुद्धा सुट्टी कॅन्सल झाल्यामुळे ऑफिसला लवकर जायचं होतं. त्यामुळे म्हटले की आधी गुढी उभारून घेऊ आणि बाकीचं सर्व काही मग तो आवर, पूजा वगैरे कर. तर बघा, चैत्र प्रतिपदेला आज महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असे म्हणतात आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक गुढीपाडव्याला मानलं जातं. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते, म्हणूनच झाडाला देखील नवीन पालवी फुटायला सुरुवात होते आणि आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. वातावरण सुद्धा खूप आनंदमय असतं, कारण हिंदू नवीन वर्ष आणि मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले. तर खूप जणांना प्रश्न पडेल की गुढीपाडवांना मराठी नवीन वर्ष आणि साडी काही घातली नाही, पण सर्व काय आधीच ठरवून ठेवलं होतं की साडी घालायची, नंतर गुढी उभारायची. पण तसं काही जमलं नाही, कारण की मिस्टरांना अचानक फोन आला आणि त्यांना जावं लागत होतं. त्यामुळे म्हटले की आधी गुढी उभारून घेऊ, नंतर बाकीचं सर्व काही करून घे. गुढी उभारून मिस्टर ऑफिसला गेले. त्यानंतर पुरण वगैरे परतून घेतला, आमटी केली आणि त्यानंतर आवरून मग इथे जे काही पूजेचं साहित्य घेतलेलं होतं तर ते दाखवते. तर कलश, साडी, तर ते तर काही मी आधीच गुढी उभारली होती त्यामुळे ते काही दाखवू शकत नाही. पण कडुलिंबाचा पाला, आंब्याची डहाळी, नारळ, गाठी, फुले, हार, हळद, कुंकू, अक्षदा, कलाव आणि नैवेद्यामध्ये कडुलिंबाचा पाला, फुल, हिंग, जिरे, मिरे, ओवा असं नैवेद्यासाठी घेतलेलं होतं. तर पूजा करायच्या आधी मी इथं ध्यान मंत्र म्हणून घेतला, म्हणजे ब्रह्माचे प्रतीक असलेले या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे अशी मी प्रार्थना करून घेतली. आणि माझ्याकडे जी छोटी गुढी होती तर त्याची पण म्हटलं इथे की पूजा करून घ्यावी, कारण गेल्या वर्षी छोटीच गुढीची पूजा केलेली होती. ह्याच वर्षी आम्ही म्हणजे गावालाच गुढी उभारत असतो, पण यंदा म्हटलं की ह्या वर्षी इथेच गुढी उभारावी आणि त्यामुळे छोटी होती, म्हटले त्याची देखील पूजा करावी. सुरुवातीला पूजेच्या आधी मी इथे म्हणजे दिव्याची पूजा करून घेतली. खाली तांदूळ ठेवले, त्यानंतर हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं, दीप प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षता, फूल वगैरे अर्पण केलं. आणि जी काही गुढी आहे तर त्याला 3 रेषा आपल्याला ओढायच्या असतात, तर त्या आधीच ओढल्या होत्या मिस्टरांनी, पण म्हटलं की पूजा करताना सुद्धा आपण ते ओढून घ्याव्यात. आणि जेव्हा आपण पूजा करत असतो तर तेव्हा ध्यान मंत्र आपल्याला आवर्जून म्हणायचा असतो, जो की मी म्हणत होते, ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः. हा मंत्राचा नामजप करतच आपल्याला गुढीची, ब्रह्मध्वजाची पूजा करायची असते. गुढीची तर सर्व काही पूजा वगैरे करून घेतली. नंतर गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस, निळ्या निळ्या आकाशाशी नातं सांगतेस, तशीच आमची ही प्रगती होऊ दे. सदविचार आणि सदाचारी यांची झेप घेऊ दे.
पूजा वगैरे झाल्यानंतर ना उंबऱ्याची सुद्धा पूजा करून घेतली, कारण फक्त हळदी कुंकू वगैरे आणि जे काही हळदीचं लेपन होतं तर ते सकाळी करून घेतलेलं होतं, ओलं होतं. त्यामुळे म्हटलं की गुढी वगैरे उभारल्यानंतरच सर्व काही करून घ्यावं. तर इथे स्वस्तिक काढत होते आणि म्हटलं उंबरठ्याची सुद्धा पूजा वगैरे करून घ्यावी. मिस्टरांनी सकाळीच देवपूजा केलेली होती. फक्त कुंचनची सेवा आणि जे काही कुंकुमार्चन आणि बाकीच्या गुढीपाडव्याच्या ज्या काही सेवा असतील तर त्या फक्त राहिलेल्या होत्या. Backlink trọng thai vichana mano swaha me backlink trọng thai vichana mano maha swaha om em backlink trọng thai vichana mano maha swaha. सर्व काही बाहेरचं आवरून घेतलं आणि त्यानंतर ना इथे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं होतं तर ते सुद्धा करून घेतलं. तर चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि अशी पण रोजची माझी ती सेवा सुद्धा असते जी बाकी राहिलेली होती आणि त्यानंतर नाही तो कुंचनची सेवा सुद्धा करायला लागली. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमो नमः स्वाहा. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमो नमः स्वाहा. बऱ्यापैकी सर्व काही आवरलं होतं. फक्त जे काही गुढीपाडव्याचा तोडगा त्याची सेवा राहिली होती आणि नित्यसेवा ते म्हटलं की दुपारनंतर होऊन जातील. फक्त जे काही गुढीला नैवेद्य दाखवायचा होता तर पुरणपोळीचा सर्व काही स्वयंपाक झालेला होता. फक्त इथे पोळ्या फक्त बाकी होत्या करायच्या. म्हटलं तेवढं करून घ्यावं आणि स्वामी महाराजांना आणि गुढीला देखील नैवेद्य दाखवून घ्यावा. नैवेद्यपुरते फक्त पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर नाही ते नैवेद्य दाखवायला घेतला. आता खाली भरीव चौकन काढून घेते आणि त्यानंतर मग नैवेद्य आधी गुढीला दाखवते आणि त्यानंतर स्वामी महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवून घेते. आजचा नैवेद्याचा खरा मान म्हणजे कडुलिंबाचा पाला आणि गोळ ह्याचाच असतो. कडुलिंब हा शीतगुणाचा आहे म्हणून शरीरातील उष्णता ह्याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो. कफ दोषामुळे वाढलेला आजाराचं शमन कडुलिंबाच्या पानाने होतं आणि असे बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात. तर आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा मी महाराजांचरणी आणि आई भगवती चरणी रुजू करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चॅनलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.